नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज बघा काय केलेलं आहे मी. गरम सोल्याची चटणी आणि ती कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा आणलेला आहे शेतातून हरभरा. आता हे हरभऱ्याचं सीजन चालू आहे, सर्वांनाच माहीत आहे. त्या दिवशी आपण काय बघितलं होतं, हरभऱ्याच्या गुळाण्याची भाजी. आणि आज काय बघणार आहोत तर सोल्याची चटणी. तर हा हा सोले चटणी कशी करायची बघा. अगोदर काय करायचं आहे, आपलं सगळं सोले सोलून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते, सोला सोलताना काय करायचं, ते सोले तुडून न घेता त्याला त्या जागेवरच सोलायला सुरुवात करायची. इतकी सुंदर ही चटणी होती सोल्याची की बस. आणि यात काही जास्त काही घालायचं नसतं, एकदम साधी सोपी आणि एकदम 5 मिनिटात तयार होणारी आणि मुलांच्या आवडीची ही भाजी आहे बरं का. आणि असे पदार्थ सिजनेबल पदार्थ मुलांनी खाल्लेच पाहिजे. यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावंच लागतं. लहान मोठ्यांना सुद्धा आवडेल इतकी रुचकर ही चटणी होते. आणि कशी बनवायची हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे. आता एक एक करून सर्व काही सोलून घ्यायचे आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे. मी एक प्लेटचे चटणी, सोल्याची चटणी बनवणार आहे. आणि ती पण एकदम साधे सोपे पद्धतीने, एकदम गावरान पद्धतीने बनवायची आहे बरं का, न मिक्सरचा वापर करताना. आता बघा, एक एक सोला करून एवढी सगळी प्लेट आपल्याला सोलेने भरून घ्यायची आहे. आणि एवढे मी सोलले होते, पण तुम्हाला दाखवले नाही. आणि वेळ वाचण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे, सोले तोडायचे नाही, जागेवरच सोलायचे. ते पण मी दाखवलेलं आहे. आता आपले सगळं सोले तयार झालेले आहे बघा तुम्ही. आणि मिरच्या एकदम कमी घालायच्या बरं का, जास्तीत जास्त 2-3च मिरच्या घाला. जितके सोले जास्त असतील पण मिरची कमीच घालायची. तुम्हाला जर जास्त स्पायसी आवडत असला तर तुम्ही घालू शकता, पण याला जर ह्या चटणीचा आस्वाद घ्यायचा असेल तर सोल्याचाच, तर 2च मिरच्या घालायच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 4-5 शेंगदाणे घाला. नाही घातले तरी चालेल, पण मी घातलेले आहे थोडेसे. आणि थोडंसं मीठ घालायचं आणि जास्त काही बारीक करायचं नाही बघा. हे दगडी खलबत्ता आहे आणि घरगुती पद्धतीने ही चटणी, आणि एकदम गावरान, शरीराला सुद्धा पौष्टिक आणि इतकी हेल्दी रेसिपी आहे की बस. बघा, हे मी तुम्हाला ते वाटण दाखवणार आहे. एका वेळेस काही बसलं नाही, मी 2 वेळेस हे थोडं करून टाकलं होतं, कारण ते हरभरे लगेच सोले वरती येतात आणि लगेच इकडं तिकडं पडतात बघा. आता बाकीचे सोले आपण घालून घेणार आहे आणि लगेच एका मिनिटात आपलं ते वाटण तयार होणार आहे. आणि तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे बघा, कढईत आपल्याला ही चटणी बनवायची आहे. आणि इतकी अप्रतिम, इतकी मस्त होते की बस. आणि याचा सुगंध इतका दरवळला होता की बस, तुम्ही अगोदरच बघितला आहे. असा गरम वाफेतच मी तुम्हाला शूट करून दाखवलेला आहे. आज सकाळचा आपला हा मेनू आहे. मुलांच्या डब्यांसाठी सुद्धा मी ही सोल्याची चटणी दिलेली आहे. तर तुमची सुद्धा मुलं आवडीनं खाते आणि इतकी रुचकर चटणी होते. आणि जर तुमची मुलं खात नसतील तर याच्यात जास्त शेंगदाणे टाका. शेंगदाणे जर आपण वापरले तर मुलं खूप आवडीनं खातात. आणि सोल्याची चटणी माझ्या मुलांना तर खूपच आवडते. मी अशा प्रकारे बनवत असते. यात काही जास्त घालत नाही, न जिरे न हळद काहीच घालणार नाही. साधी सिंपल चटणी घालणार आहे, पण ती इतकी चविष्ट होते की बस. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि चॅनलला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असता तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असे नवीन व्हिडिओ बघायला पुन्हा आपल्या चॅनलला व्हिजिट नक्की करा. चला, आता सगळं काही झालेलं आहे आपलं वाटण तयार. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. माझ्या फोनला काल प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा तो चालू बंद काही तो हँग झाला होता खूप त्यात असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे असं ब्लर झालं बरं का तिथे. आता बघा, आता आपलं सोले चटणी तयार झालेली आहे इकडे. आणि फक्त आता काय करायचं आहे, तिला तडका द्यायचा आहे. यात काही टाकलेलं आहे, 2 वागळ्या तेलाचा वापर केलेला आहे. आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे. लगेचच यात काही टाकायचं, जी चटणी आहे, जी अगोदर मिरच्या घातल्या होत्या ती चटणी टाकायची आणि त्यानंतर बाकीचे उरलेले टाकून घ्यायचे. 1 प्लेटचा 2 प्लेटे झालेला आहे, कारण आपण ते बारीक केल्यामुळे बघा. आणि हिरवागार आणि सोलेची चटणी कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडते. पण यात काय करायचं आहे बरं का, थोडंसं पण टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे ते पण. आणि चटणी एकदम शिजते आणि मऊ होते आणि चविष्ट लागते. पाणी टाकल्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे, जास्त नाही. 1 घोट जरी टाकलं तरी चालेल, पण पाण्याची आवश्यकता असतेच बरं का. पाणी टाकल्याने खूप काही म्हणजे जे हरभरे काही राहतात सोले शिजायचे राहतात, ते शिजले जातात. आणि 1 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची
बाकी काहीच नाही. आणि लगेच आपली चटणी तयार होते, ना कोथिंबीर ना काहीच. साधी सोपीची आणि एकदम सोपी रेसिपी बघा, किती साधी आणि 1-5 मिनटात तयार होणारी ही चटणी आहे. आणि सर्वांनाच आवडणारी, नाही का. खात राहा, आनंदी राहा आणि असे नवनवीन व्हिडिओ नक्की बघत जा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा आता आपली चटणी किती छान झालेली असते आणि मुलांचे डबेसुद्धा मी भरून घेतलेले आहे. आणि चटणीचा स्वाद नक्की आता घ्या तुम्ही. आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, मला माहीतच आहे. थँक्यू.